लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र। आईचा आक्रोश, दलित मुलीवर 8 महिने अत्याचार करून संपवले। पीडित कुटुंबाला संरक्षण द्या, आरोपींना फाशीची शिक्षा द्या, दीपक केदार यांची मागणी। वाशिम जिल्ह्यातील मंगरुळपीर तालुक्यातील अंबापूर येथे एका 17 वर्षीय दलित बौद्ध मुलीवर तब्बल 8 महिन्यांपासून अत्याचार करून तिला निर्घृणपणे संपवण्यात आले। या प्रकरणातील आरोपी हे तिघेही विवाहित असून लहान मुलांचे वडील आहेत। अत्याचारानंतर पीडित मुलीला जिवंत ठेवले गेले नाही, तसेच कुटुंबियांनाही जीवे मारण्याच्या धमक्या देण्यात आल्या। या पार्श्वभूमीवर ऑल इंडिया पॅन्थर सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष दीपक केदार यांनी पीडित कुटुंबाची भेट घेऊन विविध मागण्या मांडल्या। त्यात प्रामुख्याने तिसऱ्या आरोपीला तात्काळ अटक करावी, पीडित कुटुंबाला पोलीस संरक्षण द्यावे, आरोपींची संपत्ती जप्त करावी, प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवून आरोपींना फाशीची शिक्षा द्यावी, राज्य सरकार, महिला आयोग आणि अनुसूचित जाती जमाती आयोगाने तात्काळ हस्तक्षेप करावा आदींसह दीपक केदार यांनी हेही नमूद केले की पीडित कुटुंब मजुरी करून उपजीविका चालवत होते, त्यामुळे त्यांची आर्थिक व सामाजिक स्थिती लक्षात घेता त्यांना न्याय मिळवून देणे ही सरकारची जबाबदारी आहे। जर वेळेत न्याय मिळाला नाही तर संपूर्ण जिल्ह्यात तीव्र आंदोलन उभे करण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला। यावेळी संकेत जाधव, सचिन खाडे यांच्यासह ऑल इंडिया पॅन्थर सेनेचे अनेक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। ही छोटा प्रकरण आहे। आज ही आमची 12वी होऊन शिकणारी मुलगी, आई वडिलाच्या जे दुःख किती भयंकर आहे, हे वडील 8 दिवस झालं बोलत नव्हते, आज मी आलो म्हणून त्यांचा आक्रोश बाहेर आला। यांनी पण फाशी घ्यायची, यांनी पण मरायचं। अरे एवढं सोन्यासारखं आमचं लेकरू या नराधामाने 8 महिने शेतामध्ये, कोटात, जिथं दिसल तिथं तिला एकदम दबाव आणून मारून टाकलंय। आणि हे प्रकरण साधं वाटतंय ना? मानवता आहे का नाही? कोण आहे खासदारीतला तो देशमुख? काय नाव रे त्याचं? संजय देशमुख आला काय? तर त्या संजय देशमुखला बौद्धांचे मत चालले, आमचं हिंदुत्व बदललं म्हणून मतदान बरं आमचं घेतलं। आले का तुम्हाला भेटायला? आला का फोन? अरे लेकरू मेलं आमचं, मारलं नराधामानी, आला का खासदार भेटायला? आला का आमदार भेटायला? हे कुणाच्या बाजूने आहेत? पोलीस यंत्रणा कुणाचा दबाव आहे? संजय देशमुख हे योग्य नाही। आमचे मतं घेऊन खासदार झाला, याद राख। तुम्ही जर आमच्या कुटुंबाचं सांत्वन करायला येत नसाल, पोलिसांना तुम्ही बोलत नसाल, तर या ठिकाणी याद राखा, आम्ही कुणालाही सोडणार नाहीत, लक्षात ठेवा। रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूज साठी विदर्भ उपसंपादक राजेश ढोले, वाशिम। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.